श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्या आहे रामनवमी, 26 तारखेला आहे रामनवमी आणि याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 2-3 उपाय सांगणार आहे. तर ते उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नक्कीच येईल. असे जे आपले सण उत्सव असतात यामध्ये जर आपण उपाय केले तर त्याचा आपल्याला दुपटीने तिपटीने सुद्धा फळ मिळतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे त्यामध्ये पहिला उपाय हा आपल्याला हनुमानासाठी करायचा आहे. बजरंगबली हे रामाचे प्रिय भक्त आहेत आणि बजरंगबलीला रामप्रिय आहेत आणि रामांना बजरंगबली प्रिय आहेत. तर आपल्याला हनुमानाच्या सेवेसाठी हा उपाय करायचा आहे. जर हनुमान प्रसन्न झाले तर रामसुद्धा प्रसन्न होणार आहेत आणि यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायामध्ये आपल्याला रुईची पानं घ्यायची आहेत. रुईची किंवा कोणतंही पान जे तुम्हाला पानं मिळतील ती पानं आपल्याला घ्यायची आहेत. त्या पानावरती लाल रंगाच्या कलरने किंवा कुंकवाने आपल्याला राम लिहायचं आहे. 21 पानं घ्या, 21 घ्या, 51 घ्या किंवा 108 पानं घ्या. जेवढी तुम्हाला जमतील तेवढी तुम्ही पानं घेऊ शकता. त्या पानावरती आपल्याला लाल रंगानं राम लिहायचं आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलून तुम्हाला हे पानं जी आहेत ती हनुमानाच्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे. जर आपल्याला जमत नसेल, जर एखादे वयस्कर लोक असतील त्यांना पानं जमा करायला जमत नसेल किंवा बाहेर निघायला जमत नसेल, घरामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एक मोठा कागद घ्यायचा आहे. चौकोनी आकाराचा एखादं वहीचं पान घ्या. त्या पानावरती आपल्याला लाल रंगाने राम 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 असं लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर ते पान आपल्या छातीशी पकडायचं आहे, आपल्या हृदयाशी पकडायचं आहे आणि आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सगळे प्रॉब्लेम हनुमानने किंवा बजरंगबलीने सगळ्या प्रॉब्लेमला आपल्या दूर केलेलं आहे असा विचार करायचा आहे मनामध्ये आणि त्या आपल्याला जे आपण राम राम लिहिलेलं आहे त्याची माळ करून, फुलांची माळ करून आपण ते हनुमानाला घातलेले आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि तो कागद फोल्ड करायचा आहे. तो कागद फोल्ड करून झाल्यानंतर तो कागद तुम्हाला इच्छा बोलायची आहे आपली, तुमची काही कोणतीही एक इच्छा मनामध्ये बोलायचे. एक बोला किंवा जेवढ्या काही तुमच्या इच्छा असतील त्या सगळ्या बोला आणि तो कागद जो आहे तो आपल्याला घरामध्येच एखाद्या झाडाच्या मातीमध्ये दाबून टाकायचा आहे. ही घरातल्या घरामध्ये करण्यासाठी हा मी तुम्हाला सोपा उपाय सांगत आहे. तर हा उपाय या रामनवमीच्या दिवशी नक्की करा. जर 26 तारखेला तुम्हाला नाही जमलं तर 27 तारखेला सुद्धा सकाळी 10 पर्यंत रामनवमीचा दिवस आहे. तर तेव्हा जरी तुम्ही केलं तरीसुद्धा हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालणार आहे. आता दुसरा जो उपाय आहे त्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जेवढे तुमच्या घरामध्ये दिवे अवेलेबल आहेत, जेवढे दिवे तुम्ही लावू शकता तेवढे दिवे आपल्याला या रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहेत. जर मिनिमम कमीत कमी तुम्हाला 5 दिवे तरी लावायचे आहेत. यामध्ये एक दिवा आपल्याला आपल्या देवाऱ्यासमोर लावायचा आहे, दुसरा दिवा आपल्या किचनमध्ये लावायचा आहे, तिसरा दिवा आपल्याला आपल्या खिडकीमध्ये लावायचा आहे, चौथा दिवा आपल्या दरवाजामध्ये 2 दिवे लावायचे आहेत दोन्ही बाजूला. तर जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी येईल. जर तुम्हाला दिवे जास्त लावायचे आहेत तरीसुद्धा तुम्ही जास्त दिवे लावू शकता, पण कमीत कमी 5 दिवे तरी लावायचे आहेत आणि हे दिवे लावत असताना आपल्याला कंटिन्यू मनामध्ये रामनामाचा जप करायचा आहे. असं नाही की तुम्ही दुसरीकडे तुमचं लक्ष तुम्ही कोणाशी बोलताय दिवे लावताना, तर आपल्याला मनामध्ये रामनामाचा जप करायचा आहे. हा उपाय तुम्ही रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. हा होता आपला दुसरा उपाय. आता तिसरा उपाय आपल्याला यासाठी करायचा आहे, जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेला आहे किंवा एखादी व्यक्ती तुमच्यावरती नाराज आहे किंवा कोणत्याही पैशाची अडचण आहे, कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्हाला हा उपाय करू शकता आपण. या उपायासाठी आपल्याला फक्त एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी मध टाकायची आहे. मध टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्यामध्ये बघून आपल्याला बोलायचं आहे की जे कोणतेही प्रॉब्लेम आहेत तुमचे, ते सगळे प्रॉब्लेम्स माझे दूर झालेले आहेत किंवा जे कोणती अफर्मेशन आहे तुमची, कोणतं रिलेशन तुमचं चांगलं व्हायचं आहे, कोणत्या व्यक्तीसोबत तुमचं रिलेशन चांगलं व्हायचं आहे, तर या व्यक्तीसोबत माझं रिलेशन चांगलं झालेलं आहे किंवा ही व्यक्ती माझी खूप चांगली मैत्रीण झालेली आहे किंवा मित्र झालेला आहे, असं असं अफर्मेशन द्यायचं आहे. म्हणजे जी इच्छा तुमची आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये
पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीनं त्या ग्लासामध्ये बघून आपल्याला ते बोलायचं आहे. आता हा हा उपाय तुम्ही 26 तारखेला कधीही करू शकता किंवा बेस्ट रिझल्टसाठी आपल्याला हा उपाय 27 तारखेला सकाळी 10 वाजायच्या अगोदर करायचा आहे. तर हा उपाय केल्यानंतर तर आपण जे जे कोणत्या तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्ही बोललेल्या आहेत प्रेझेंट टेन्समध्ये त्या ग्लासामध्ये बघून त्यानंतर रामनामाचा जप करायचा आहे मनामध्ये थोडा वेळ जेवढं तुमची इच्छा आहे तेवढा. त्यानंतर त्या ग्लासामधलं पाणी जे आहे ते तुमच्या घरामध्येच कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये झाड नाही आहे तर तुम्ही ते ग्लासामधलं पाणी भरून बॉटलमध्ये भरून बाहेर कोणत्याही झाडाखाली बाहेर जाऊन टाकू शकता की फक्त एवढंच काळजी घ्यायची आहे की ते पाणी आपल्याला कोणत्याही घाणेरड्या ठिकाणी टाकायचं नाही आहे. स्वच्छ ठिकाणी आपल्याला मातीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली हे पाणी आपल्याला टाकायचं आहे कारण त्यामध्ये आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेले आहेत आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या घरातल्या सुखसमृद्धीसाठी आपल्या घराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे आपण अफर्मेशन दिलेलं आहे तर ते पाणी आपल्याला कोणत्याही घाणेरड्या ठिकाणी टाकायचं नाही आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. या उपायामुळे तुमच्या नक्की मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि जर एखादी जरी छोटीशी इच्छा पूर्ण झाली तर या व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका. आता आपल्याला आजच्या दिवशी जेवढं दान पुण्य करता येईल ते सुद्धा करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते जशी आपली परिस्थिती असेल जसे आपल्याला कुवत देवाने दिलेले असेल त्या पद्धतीने आपण थोडंफार दान पुण्य करायलाच हवं. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जाते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये अजून अधिकाधिक बरकत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखादा उपाय आवडला असेल तर तो नक्की करा. नक्की सगळे उपाय जे चांगले आहेत ते विश्वासाने करा. विश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही मनामध्ये आपली निगेटिव्हिटी आली की करून बघूया असं म्हणून करू नका. तर विश्वासाने हे उपाय करा. नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.